तर अशी करा गावरान बंदिस्त शेळी पालनाची सुरुवात. तर नमस्कार पब्लिक, तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या जगदंब गोट फार्म आधुनिक शेती आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पहिल्यांदा तर सहर्षे स्वागत आहे. तर भावांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, म्हणजे बरेचसे तुम्हीच मला कमेंट केलेले आहे की बाबा बंदिस्त शेळी पालन गावरान, म्हणजे गावरानमधून बंदिस्त किंवा म्हणजे बंदिस्त शेळी पालन कशा प्रकारे असावे आम्हाला करायचे आहेत, मग आम्ही कशा प्रकारे करावे आम्हाला थोडं माहिती द्या. तर मी बऱ्याचशा जणांना रिप्लाय पण केला की मी सविस्तर त्यावर पण व्हिडिओ बनवेन दादा, असं तसं. तर भावांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बंदिस्त शेळी पालनाची सुरुवात ही कशी करावी व कशा प्रकारे करावी व कोणी करावी कोणी नाही करावी. तर चला भावांनो, बंदिस्त शेळी पालन करायचं म्हणलं की तुम्हाला चारा आणि पाण्याचं नियोजन एकदम ओकेमध्ये ठेवावं लागेल भावांनो. कारण की कसं आहे माहिती आहे ना, जर फिरस्ती केलं तर म्हणजे चाऱ्याचं ₹0 खर्च आहे आणि तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला बंदिस्तच करायचं आहे काही काही का असाना. तर भावांनो, तुमच्याकडे थोडंफार एरियाला पाणी वगैरे असणं, थोडंफार शेत वगैरे असणं गरजेचं आहे. बंदिस्त करायचं म्हणल्यावर गरजेचं आहे भावांनो. निदान 40 गुंठे तरी तुमच्याकडे जमीन असणे हे खूप गरजेचं आहे पब्लिक. तर भावांनो, तर आणि तुम्हाला बंदिस्त करायचं असेल की तुम्ही काय करा, करताना एक 2-4 शेळ्यापासून स्टार्ट करा. जास्त खूप म्हणजे शेडवर पण खर्च करू नका, बंदिस्त करायचं आहे 2-4 शेळ्या घ्या आणि शेळ्यावरच म्हणजे खर्च करा तुम्ही शेडवर करण्यापेक्षा भावांनो. तर शेडवर खर्च म्हणजे काय होईल माहिती आहे ना, तुम्ही जर पहिल्यांदा शेडवर खर्च केला तर तुमची इन्कमच तुम्हाला कुठून येते तेच कळणार नाही. कारण की कसं आहे, शेडला म्हणलं तर खूप पैसे लागतात आणि असं ना की 4-2 पत्रे असतंच आपल्या ह्याच्यात. म्हणजे प्रत्येक घरी असतातच भावांनो, गुरं गाई बैला म्हशीसाठी असतातच. त्यात तुम्ही बांधू शकता, काही अडचण नाही. पहिल्यांदा शेडवर ₹0 खर्च करा आणि 2-4 शेळ्यापासून गावरान बंदिस्त शेळी पालन हे तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि हळूहळू जसं तुम्हाला अनुभव येईल तसं तुम्ही ते वाढवू पण शकता आणि तुमच्या ह्यानी वाढवू शकता किंवा म्हणजे तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही करू शकता आणि नाही पण करू शकता भावांनो. तर खाणं हे म्हणजे तुमचं कसं आहे, मेथी घास, दशरथ घास किंवा सुबाबळ वगैरे नेपियरचे गवतं वेगवेगळे असतील किंवा मार्वेल पेन्सिल वगैरे वगैरे जे गवतं असतील भावांनो, तर ते तुमच्याकडे असणं काही ना काही असणं गरजेचंच आहे. आणि ज्यावेळेस तुरी जेव्हा निघतात भावांनो, तर तुरीचं भुसकट पण तुम्हाला स्टॉक करून ठेवणारे लोक कोण विकत घ्यावं लागणारे किंवा घरचे वावरात केलेलं असेल ते तुम्हाला साठवून विकत पण घ्यावं लागणारे भावांनो. कारण की काय होतं माहिती आहे ना, खाण्याची बंदिस्त म्हणल्यावर खायला त्यांना 100% लागणारच भावांनो. कारण की बंदिस्तमध्ये शेळ्यांना जास्त खायला लागतं आणि हे बघू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला एक गव्हाण पण असणं गरजेचं आहे. कारण की काय होतं, जे म्हणजे तुम्ही टाकतात, जे कुट्टी करून काय जे गवत वगैरे काय असेल ते टाकतात, जे खाली पडत नाही, घाण होत नाही, म्हणजे खराब पण होत नाही आणि शेळ्याला व्यवस्थित खाता येतात आणि शेळ्या त्यात मुतत वगैरे नाहीत आणि हे म्हणजे घाण पण होत नाही. आणि यात बघू शकता आता हे वेस्टेज मटेरियल आहे. आपण हे म्हशीला वगैरे बैलाला वगैरे पण देऊ शकतो. काय हे वेस्टेज म्हणजे याचे 0 चान्स आहे किंवा याला म्हणजे जातच नाही. आणि पाणी तुम्ही रोज सकाळी ठेवायला पाहिजे. पाण्याचं नियोजन जर बघितलं तर आता हा बघू शकता, मी ड्रम आहे तुम्हाला उचलून दाखवतो. आता सकाळी मी व्हिडिओ काढायला लागलो, आता ह्यातलं पाणी संपलेलं आहे आणि जे काही उरलेलं आहे ते हिसळून मस्तपैकी धुवून वगैरे रोज त्यात पाणी ठेवणं खूप गरजेचं आहे. मी बी कसं आहे, मी अर्ध बंदिस्त करतो, म्हणजे थोडंफार काय करतो, फिरायला नेतो, हे करतो. म्हणजे काय होतं, पूर्ण बंदिस्त जर असलं तर बाबांनो, आता ही शेळे बघू शकता, ह्यांची चमक वगैरे. कारण की काय होतं, त्यांना थोडंफार फिरणं पण हे महत्त्वाचं असतं. कारण की म्हणजे या माणसाला म्हणलं तरी याम पाहिजेच भावांनो. कारण की कसं आहे माहिती आहे ना, याम असणं हा खूप महत्त्वाचा आहे भावांनो. त्यामुळे जास्त नाही, मी फक्त तास 1.5 तास शेळ्यांना सोडतो, जास्त पण सोडत नाही. माझं अर्ध बंदिस्त आहे आणि खायचं थोडंफार म्हणजे एक टायमाचं माझं वाचतं आहे, अर्ध बंदिस्त करतो मी. आणि त्याच्यात जर म्हणलं मेन मुद्दा म्हणजे जे शेळ्यांना गोचिड वगैरे जे होतात भावांनो, तर ते आपल्या शेळ्यांना म्हणजे लोक मला येतात तिथं आणि बघतात, अरे यार तुझ्या म्हणजे शेळ्यांना गोचिड वगैरे म्हणजे काही दिसतच नाहीत. लहान करडं जरी बघितले, काही जरी बघितले तरी त्यांना गोचिड वगैरे काही दिसतच नाही. तर तू नेमकं कोणचं औषध लावतो, काय करतो. तर भावांनो, मेन मुद्दा म्हणजे मी जेव्हापासून शेळ्या घेतल्यात ना, तेव्हापासून मी त्यांना पिसवाची पावडर नाही, औषध नाही, गोचिडाचं काय ह्याचं म्हणा,
तर हे भावांनो मी आजपर्यंत त्यांना काही लावलेलं नाही आणि काहीच नाही. हे बघू शकता तुम्ही, एक सुद्धा गुचिड दिसणार नाही भावांनो. कोणचीला बघा, लहान काढायला बघा म्हणतात पावसाळ्यात होते तर, पण ते गुचिड नाही होण्यामागचं कारण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भावांनो. तर चला मी तुम्हाला सांगतो ते गुचिड कसं काय होत नाहीत आपल्या शेळीपालनात. हे बघू शकता भावांनो, ह्याच्यामुळं आपल्या शेळीपालनात गुचिड होत नाहीत. तुम्ही त्यांना ओळखतच असाल, ते आहेत कोंबड्या. तर ते कोंबड्या असल्याचा खूप मोठा फायदा आहे भावांनो. आता जास्त नाही, आपल्याकडे 10-15 कोंबड्या आहेत. आणि भावांनो काय माहिती ना, जर कोंबड्या असणं खूप म्हणजे बंदिस्त जर तुम्हाला करायचं म्हणलं ना, तर तुम्ही कोंबड्या अवश्य ठेवाच भावांनो. कारण की ते कोंबड्या जर ठेवल्या ना तुम्ही, तर त्याचा इतका मोठा फायदा आहे की लय मोठा फायदा भावांनो. तुम्हाला सांगू शकत नाही, इतका मोठा फायदा आहे. जे यांना म्हणजे काय करायचं ते त्यातच नाही ठेवायचे. त्यांचा खाद्याचा बी खर्च वाचवतो. ह्याच्यात मित्रांनो सकाळी सकाळी झाडून घ्यायच्या अगोदर ह्याच्यात अर्धा 1 तास म्हणा ह्याच्यात मोकळ्या सोडून द्यायच्या मागं. मोकळ्या पटांगणात काय उकरायचं तेवढं उकरा आणि हे करा. जे म्हणजे ते कोंबड्याचा तेवढा फायदा आहे भावांनो. कारण की गुचिड जे होतात ते होत नाहीत. कारण की कसं आहे माहिती ना, ते वेचून खातात आणि आपला खाद्याचा पण खर्च. आणि काही जास्त नाही, अर्धा 1 तास सोडायचा आणि वापस कोंडून त्यांना खायला वगैरे टाकायचं. झालं त्यांचं काम तर झालं. म्हणजे आपलं गुचिड आणि त्यांच्यावरचा प्रश्न तर मिटला भावांनो. आणि चाऱ्याचं नियोजनावर तर माहिती दिलीच तुम्हाला मी. चारा असणे हे खूप महत्त्वाचं आहे भावांनो. तुरीचं भुसकट, जवळचे भोंडे हे तुम्ही शेतकऱ्याकडून खरेदी करू शकता आणि स्टॉक त्याचा करून तुम्ही बाजूला ठेवू शकता. आता पलीकडे ह्याच्या पलीकडे एक रूम आहे भावांनो. तिकडं आपण तुरीच्या भुसकटाचा आणि जवळच्या भोंड्याचा स्टॉक करून ठेवलेला आहे. तर आपण शेतकऱ्याकडून खरेदी करतो आणि आपल्या शेतातलं पण काही साठवून ठेवलेलं असतं आहे भावांनो. आणि ज्वारीची कडबा वगैरे, कडबा नाही पण बांड वगैरे मित्रांनो. आता इकडं आपण बाहेर ज्वारी करणार आहोत आणि ती ज्वारी म्हणजे जास्त वाढूनच देणार नाही आपण. शेवट त्याला पाणी म्हणजे स्वतःच्याच वावरात आपण बांड तयार करणार आहोत यंदा शेळ्यांसाठी भावांनो. तर तुम्ही ती ज्वारीची बांड वगैरे ती पण खरेदी करू शकता. आणि ते आणि सुका चारा म्हणजे हे तुम्ही देताना ते पावसाळ्यात त्यांना देणं आवश्यकच आहे भावांनो. कारण की नुसतं हिरव्या चाऱ्याने पण काय होत नाही. तर त्यांची खरी वजन वाढन ते शेळ्याची करायची म्हणलं तुम्हाला तर भावांनो, तर तुम्हाला म्हणजे सुका चारा हा असणं खूप गरजेचं आहे भावांनो. तर आता हे बघू शकता माझ्या शेळ्या वगैरे दाखवतो मी तुम्हाला. हे बघू शकता अशा प्रकारे म्हणजे अतिशय चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत. आणि तिकडं ब्रीडर पण आहेत, आपले 2 ब्रीडर आहेत भावांनो. हे बघू शकता. तर आता हे बघू शकता, हे दाखवतो तुम्हाला मी बाहेरूनच दाखवलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आज जाऊन पण मी तो ब्रीडर दाखवेन भावांनो. तर हे झालं आपलं चारा पाण्या उचिड वगैरे टोटल बंदिस्त शेळी पालनावरचं नियोजन भावांनो. आणि तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर ते एकदा मला अवश्य कमेंट करा भावांनो. त्यावर मी तुमच्या कमेंटवर नक्कीच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन दादा. तर आपल्याला आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण एकदा कमेंट करून अवश्य कळवा भावांनो. कारण की तुमची म्हणजे तुमचं जे म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे काय करावे काही नवीन म्हणजे माहिती नसते ना. त्यामुळं त्यांच्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आपण जे नवीन करताय त्यांच्यासाठीच खास हे यूट्यूब चॅनल बनवलं आहे. आणि यावर फक्त आपण शेळीपालनाचेच व्हिडिओ टाकत असतो. म्हणजे टोटल जे शेळीपालनातलं नॉलेज आहे आपण बरेच ते 30-40 व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर हेच. तर भावांनो आणि हा आपला व्हिडिओ म्हणजे बरेचसे शेतकरी नवीन करतात ते करतात त्यांच्यासाठी खास व्हिडिओ बनवतो भावांनो. त्यामुळे आपल्याला पण सपोर्टची गरज आहे भावांनो. त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भावांनो. कारण की आपण कसं आहे माहिती आहे ना, तुमच्यासाठीच खास व्हिडिओ बनवायचं निर्णय घेतला भावांनो. कारण की जे काय होतं नवीन करतात किंवा त्यांना अनुभव नसतो ते होतं, त्यामुळे आपण व्हिडिओ बनवतो. त्यामुळे भावांनो एक माझी विनंती भावांनो, फक्त एकच सबस्क्राईब करायचं आहे भावांनो. आणि ते पण काय त्याला काय पैसे लागत नाहीत, काय होत नाही काही नाही. कारण की मी पुढं जाईन आणि माझ्यासोबत मी तुम्हाला पण पुढून येण्याचा प्रयत्न करीत राहीन भावांनो. त्यामुळं आपल्या व्हिडिओला म्हणजे मित्रांनो जरा सपोर्ट करा जरा. एवढा आपण व्हिडिओ बनवतो भावांसाठी तुमच्यासाठी स्पेशल फक्त मी व्हिडिओ बनवतो शेळी पालकांसाठी दादांसाठी. तर तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजे तुम्ही सपोर्ट जरा कमी करतात. तर भावांनो तर व्हिडिओ बघितलाच तर लाईक आणि कमेंट करायला पण पैसे नाहीत लागणार, ते पण फुकट आहे. फक्त तुमचे 1-2 मिनटं लागतात भावांनो. तर भावांनो एकदा हा व्हिडिओ एकदा कसा वाटला ते एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये. तेवढा धन्यवाद. बाय बाय भावांनो.